काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी आज जाहीर होणारे 12 उमेदवारांची नावे आज दिल्लीमधून जाहीर होण्याची शक्यता आणि या नावांमध्ये जुन्याच आणि दिग्गज उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाईल अशी चिन्ह दिसतात। काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज्यातल्या या 12 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल, ज्याच्यामध्ये गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडी, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, रामटेकमधून मुकुल वासनिक, वर्ध्यातून चारुलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील, नंदुरबारमधून केसी पाडवी, हिंगोलीतून राजीव सातव, नांदेडमधून अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा, मुंबई उत्तरमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिण मध्यमधून एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत। काँग्रेस नंतर आता आपण जाणार आहोत सेनेच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय ते देखील जाणून घेणार आहोत। आज सेनेची देखील एक महत्त्वाची बैठक होते। प्रचाराचं वेळापत्रक नेमकं कसं असेल हे या बैठकीत ठरवलं जाणार आहे। शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही शिवसेना नेत्यांची बैठक होते। 4 टप्प्यात मतदानाच्या आधी प्रचार सभांची रणनीती नेमकी कशी असेल हे देखील यावेळी ठरवलं जाणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता आपल्या सोबत आहेत। उदय, खऱ्या अर्थानं रणसंग्रामाला आता सुरुवात झाली असंच म्हणायला हवं। अगदी बरोबर आहे। काल जेव्हा निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकलेलं आहे निवडणुकीचं, त्यानंतर आता खऱ्या अर्थाने सर्व राजकीय पक्ष जे ते कामाला लागलेले आहेत। ज्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे, जवळपास 4 टप्प्यांमध्ये हे मतदान होणार आहे, त्या मतदानाच्या अनुषंगाने सगळ्यात पहिला टप्पा हा विदर्भामध्ये होणार, त्यामुळे सर्वात आधी विदर्भावरती सर्वांचे फोकस असणार आहे। तिकडे सर्वात अधिक प्रचार रॅली जी आहेत त्या होणार आहे आणि तिथून मग सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आज शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवसेना नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या बैठकीमध्येच एकूणच प्रचाराचं जे वेळापत्रक आहे ते ठरवलं जाणार आहे। कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये पहिली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेतात हे पाहावं लागणार आहे। खास करून विदर्भामध्ये बघितलं तर बुलढाणा असेल, हिंगोली असेल किंवा आपला यवतमाळ असेल, इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत, तिथे पहिल्यांदा सभा घेतील आणि तिथून मग संपूर्ण रणधुमाळी जी आहे ती सुरुवात होईल। एकूणच एकूण वेळापत्रक असणार आहे आणि सर्वाधिक कुठे सभा घेतल्या जाणार आहेत याचं एक आरेखन जे आहे त्याचं अंतिम स्वरूप केलं जाणार आहे। एकूणच सर्व प्रचार सभा असतील, रॅलीज असतील किंवा ते रोड शोज असतील, ह्या सगळ्यांचं अंतिम वेळापत्रक जे आहे ते आज बनवलं जाणार आहे। इथूनच मग पुढे प्रचाराचा खऱ्या अर्थाने रंग जो आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच धन्यवाद उदय। या माहितीबद्दल आपण बघतोय आज महत्त्वाची बैठक होतीये तिकडे आणि नेमकं वेळापत्रक कसं असणार आहे, प्रचार सभा कुठे आणि कधी घेतल्या जाव्यात याबद्दलचा विचार विनिमय इथे केला जाईल। आता बातमी मनसेच्या गोटातून मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेच्या एकमेव आमदारानं देखील घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय। मनसेचे महाराष्ट्रातले एकमेव आमदार शरद सोनवणे आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हजेरीत पुन्हा एकदा शिवसेनेत जात आहेत। ते जुन्नर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं उमेदवारी नाकारली होती आणि त्यांनी मनसेत प्रवेश करून निवडणूक जिंकली होती। लोकसभा निवडणूक काल जाहीर झाली आणि त्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकेचे ठाकरी बाण सोडण्यात आलेत। निवडणूक आयोगानं सगळ्याच पक्षांना प्रचारात लष्कराचा कुठल्याही प्रकारे वापर करता येणार नसल्याचा सज्जड दम दिला होता, तरी देखील भाजपचे खासदार दिल्लीतले मनोज तिवारींनी लष्करी गणवेशात भाषण केलं आणि यावरून उगाच छाती का फुगवता, सैनिकांचा मान राखा अशा कानपिचक्या या अग्रलेखातून देण्यात आल्यात। सेनेनंतर बातमी आहे भाजपच्या गोटातली निवडणूक समन्वय समितीची मुंबईत बैठक होती आणि या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना प्रचाराचे नवे फंडे दिले जाणार आहेत। दादरमधल्या भाजपच्या कार्यालयात ही बैठक आहे आणि या बैठकीला भाजपच्या 25 लोकसभा मतदारसंघातले जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलंय। त्यामुळे येणारी जी आगामी लोकसभा निवडणूक आहे त्याची रणनीती नेमकी कशी आखली जायला हवी, आचारसंहितेचं पालन करून प्रचार कसा करायचा याबद्दलचं मार्गदर्शन यामध्ये केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे इथे मार्गदर्शन करतील। प्रचार दरम्यान जाहीर सभा कुठे आणि कोणत्या नेत्याच्या ठेवल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो याचाही आढावा इथे घेतला जाणार आहे। भाजपच्या गोटातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे काही
वेळातच म्हणजे उद्या सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत दादरमधल्या वसंत स्मृती सभागृहात, जिथे आता भाजपची बैठक सुरू आहे. तिथल्याच या सभागृहात मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत अखेर सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये दाखल होत आहेत. कल्याण लोकसभेचा विचार केला तर राष्ट्रवादीच ही जागा लढणार आहे आणि हे लोकसभेचं तिकीट ठाणे मनपाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. या तिकिटासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावाची देखील चर्चा आहे आणि आनंद परांजपे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय. तर मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही वेट अँड वॉचचीच भूमिका दिसते. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असलं तरी काँग्रेसनं मात्र अजून स्पष्टता दर्शवलेली नाही. काँग्रेस नेत्यांची आज एकीकडे दिल्लीत बैठक होतीये आणि शरद पवार आणि राहुल गांधींची भेट घेणं होणार आहे असं म्हटलं जात आहे आणि या बैठकीत कदाचित मनसेबाबत निर्णय होऊ शकेल. भाजप सेनेच्या विरोधातल्या सगळ्यात छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असं राष्ट्रवादीनं आधी म्हटलंय आणि मनसे महाआघाडीत जाते की स्वबळावर निवडणूक लढते हे 2 ते 3 दिवसात कदाचित स्पष्ट होऊ शकेल. काल लोकसभा निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हाच्या पत्रकार परिषदेची ही दृश्य सध्या आपण बघतोय. देशात एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होतं आणि त्यात राज्यात 4 टप्प्यात मतदान पार पडेल. राज्यात 11, 18, 23, 29 एप्रिलला मतदानाचा हक्क बजावला जाईल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे 23 मेला. पुढची 5 वर्ष देशावर कुणाची सत्ता असू शकेल याचं उत्तर 23 मे 2019ला मिळू शकेल. बघूयात महाराष्ट्रात कोणत्या तारखेला नेमकं कुठे मतदान आहे याचा देखील आढावा आता आपण घेणार आहोत. 11 एप्रिलपासून सुरुवात करूयात. हा टप्पा पहिला आहे ज्याच्यात 7 जागा आहेत. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया मतदारसंघ, गडचिरोली, चिमूर, त्याचबरोबर चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम या 7 ठिकाणी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होईल. दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर 18 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 10 जागांसाठी मतदान होईल. यामध्ये कोणत्या 10 जागा आहेत तर बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरचा यात समावेश आहे. आता बघूयात तिसरा टप्पा. 23 एप्रिलला 14 जागांसाठी मतदान होईल. या तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले आणि जालन्याचा समावेश असेल. आणि चौथ्या टप्प्याचा विचार केला तर 29 एप्रिलला 17 जागांवर मतदान होईल. हा मोठा टप्पा आहे निश्चितच. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होईल. आणि 7 टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघतोय 11 एप्रिलला मतदान होणार आहे. 20 राज्यांमध्ये मतदारसंघ आहेत 91. दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होतंय 13 राज्यांमध्ये 97 मतदारसंघ. आणि तिसरा टप्पा 23 एप्रिल 14 राज्य 114 मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीचं हे वेळापत्रक सध्या आपण बघतोय. चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिलला 9 राज्यांमध्ये 71 मतदारसंघांसाठी. 5व्या टप्प्यात 6 मेला 7 राज्यांमध्ये 51 मतदारसंघ. 6व्या टप्प्यामध्ये 12 मेला 7 राज्यांमध्ये 59 मतदारसंघ. आणि 7व्या टप्प्यामध्ये 19 मेला 8 राज्यांमध्ये 59 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात यावर्षी मतदान होईल. 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला तुम्हाला मतदान करायचं आहे. 25 मार्चची अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 28 मार्चपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आता म्हटल्याप्रमाणे. 29 एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान होईल. 23 मेला निकाल लागणार आहे आणि हा फैसल्याचा दिवस असेल. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत तर ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा देखील या निवडणुकांमध्ये वापर होणार आहे. तब्बल 17 लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट यंत्रांचा मतदानासाठी वापर होईल. सीसीटीव्ही कॅमेरे देखील तैनात असतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग देखील केलं जाईल. 2014च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे आणि देशभरात 10 लाख मतदार केंद्र आहेत.
यादीतलं नाव तपासण्यासाठी एक स्पेशल नंबर आहे, जो आहे 1950 अर्थात 1950. यंदा जवळपास 90 कोटी मतदार आपला हक्क बजावतील. मतदारांची संख्या 7 कोटीनं वाढली आहे. ईव्हीएममध्ये उमेदवारांचे फोटो यावेळी असतील आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी ॲपची सुविधा देखील आहे. तक्रारीच्या 100 मिनिटांच्या आत कारवाई होईल. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी 3 वेळा जाहीर करावी लागेल. सोशल मीडियावरच्या जाहिराती देखील खर्चात मोडल्या जाणार आहेत, त्यामुळे त्याबद्दल देखील सजग राहावं असं आवाहन केलं जात आहे.